पुण्यातल्या महार वतन जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अॅमेडिया कंपनीला आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस पाठवलेली आहे। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ही नोटीस पाठवली गेलेली आहे। केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क हे भरलं गेलेलं होतं आणि याच अनुषंगाने आता ही नोटीस पाठवली गेल्याची माहिती मिळते। मात्र हे नेमकं प्रकरण आहे तरी काय याचा आपण आढावा घेऊया। पार्थ पवार हे अॅमेडिया होल्डिंग्ज LLP या कंपनीचे संचालक आहेत। या अॅमेडिया होल्डिंग्ज LLP कंपनीमध्ये त्यांचे मामे भाऊ आणि दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत। या दोघांकडून सरकारी जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप होतोय। या जमिनीची 1804 एवढी बाजार मूल्य आहे आणि केवळ 300 कोटींना ही खरेदी केली गेल्याचा आरोप झालाय। सरकारी नियमांना बगल देत या जमीन खरेदीचा आरोप करण्यात आलाय। 25 कोटी इतकी स्टॅम्प ड्यूटी यासाठी भरणं अपेक्षित होतं, पण केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरून हा सगळा व्यवहार करण्यात आल्याचाही आरोप झालाय। व्यवहार झाल्यानंतर 2 दिवसातच स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आल्याचा देखील आरोप केला गेलाय। या व्यवहारादरम्यान राजकीय वजन वापरलं गेल्याचाही आरोप करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।